तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण। आम्ही शब्दाना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला म्हणून तुम्हाला आतापासून 7 महिने वेळ दिला आम्ही। तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून? काय कारण आहे तुमच्या न देण्याचे? दीड महिने झाले लोकांनी अर्ज केलेले। ह्या 54 लाख नोंदी मिळाल्या हे लोकांना माहीतच नाही। आणखी काय करते तुमची यंत्रणा? गाव लेवलवर तुमची यंत्रणा आहे। मागच्या 15 दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात, मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात? दस्तावेज कुठे आहे? कस काय सापडत नाही? जळाला कस काय? हैदराबादचा का नाही आणला? तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं, हैदराबादचं का नाही घेतलं? मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं, का नाही घेत तुम्ही? सातारा संस्थांचं का घेत नाहीत तुम्ही? तुम्ही का पागल समजता मराठ्यांना? एवढं मोठं आंदोलन, करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघतात। कोणत्या कार्यक्रमाला गेलं लोक लाखांनी लोक येतात। साध्या गावात भेटीला गेलं तर 5-5 हजार लोक गावातले थांबायला लागले आणि रस्त्याने रॅली काढली तर 2-2 लाख लोक रस्त्यावर राहायला लागले। त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी? हे लोक कशासाठी जमलेत लाखा संख्येने? त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून, आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्या पुढे निघालाय। तुमच्याशी मित्रत्व करायला नाही। तुम्ही काय करता मुंबईत आल्यावर? तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झेलायला तयार आहे मी। मराठ्यांना माझी विनंती, यांनी जर गोळ्या घालून मला मारलं माझा विचार मरू देऊ नका। अजिबात विचार मरू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फूट देऊ नका। आंदोलनच बंद होऊ देऊ नका, तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे। तुम्ही कोणानंही माग हटायचं नाही, शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं, पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे, पूर्ण राज्य बंद। कारण आपल्या लेकराला न्याय मिळतो, हटायचं नाही। मी हटत नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगतो। 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो। आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही। यांचा कोणता ट्रॅप भीपी ना तीच बघतो कोण येते ट्रॅप मध्ये। मंत्री माहीत झालेत मला ते कोण येते, कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय, कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे। त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला? कोणी केला नाही हे पण माहिती। कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती। आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत 20 जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजूने सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय। जो येणार नाही ना मराठ्यांनो, त्याला लक्षात ठेवा आता।